रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर रायगड प्रेस क्लबचे मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन। मुंबई गोवा महामार्गाकडे सावत्र भाऊ म्हणून नको, लाडका भाऊ म्हणून बघा। रायगड प्रेस क्लबची मुख्यमंत्र्यांना विनंती। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा केला। महामार्गाच्या दुरावस्थेबाबत रायगड प्रेस क्लबच्या वतीने सातत्याने आंदोलन करण्यात आली। प्रशासन व मंत्रालय स्तरावर अनेक निवेदन दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रायगड प्रेस क्लबच्या वतीने पदाधिकारी आणि पत्रकार यांच्या मार्फत लेखी निवेदन देण्यात आले। आजवर या रस्त्याकडे सावत्र भाऊ म्हणून पाहिले गेले, आता या रस्त्याकडे लाडका भाऊ म्हणून पहा, अशी विनंती रायगड प्रेस क्लबने केली। यावेळी मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर नवीन तंत्रज्ञान वापरून हा महामार्ग सुस्थितीत आणण्यात येईल अशी ग्वाही दिली। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। एक फटकन सेटिंग होतं, म्हणजे 2 तासामध्ये गाडी जाते। मग आता स्वतः आपण हेवी ट्रॅफिक आहे। दुसरं DLC जे आहे, जे अगदी जास्तीचे खराब रस्ते आहेत, त्याच्यामध्ये DLC म्हणजे एक प्रकारचं त्याच्यामध्ये मिक्स असतं, फायबर असतो, डांबर असतं आणि सिमेंट असतं, ते करतात। दुसरीकडे आपण पुढे चाललो आहे, ते वगैरे आहे ना, की डायरेक्ट प्रिकाश टाकतोय, डायरेक्ट प्रिकाश आणले आपण, ते डायरेक्ट रोडचे स्लॅब बनवून आणले, की तिथे जाऊन जोडण्या फक्त की म्हणजे अशा 4 टाईपच्या आपण इथे आम्हाला इकडच्या लोकांची खड्यामध्ये त्रास होऊन तब्येत खराब होते। झाले तर काय प्रॉब्लेम सर, अंतर आपलं कमी राहील, अंतर आपलं कमी आहे ना, अंतराचा पट्टा मधलाच राहील, पुढे चांगला झालेला आहे, मागे आहे। 17 वर्ष आम्ही लढलो, येत्या 7 महिन्यात सगळे जिल्हा कार्यक्रम आणि पहिला अभिनंदन तुमचं की पहिला मुख्यमंत्री आमचा मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहे आणि बाय कार, त्यामुळे पहिलं तुमचं अभिनंदन। आणि नुसती पाहणी नाही तर 2024च्या आतमध्ये अपेक्षा करतो। आता पूर्ण मटेरियल सहित आणि अजूनपर्यंत सर सरकारचा जो हा सावत्र भाव होता तो आजपासून लाडका म्हणून आम्ही 100% हे करतो। सर, काय सांगाल, एकूणच मुख्यमंत्री राज्याचे आले होते, पाहणी दौऱ्यादरम्यान आपण एक निवेदन दिलंय, काय चर्चा झाली? मुख्यमंत्री आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते आणि गेली 17 वर्ष आम्ही आमचे नेते SM देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली 17 वर्ष हे आंदोलनं करून हा मुंबई गोवा महामार्ग लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करत होतो। अगदी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली, बोंबाबोंब आंदोलन केलं, खड्ड्यात बसून लोळलो, आणखीन नाचगाणी बोललो, आरत्या झाल्या, अनेक आंदोलनं आम्ही करीत आहोत, अजूनही करणार आहोत। आता आज मुख्यमंत्री आलेत, त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं आहे की हा रस्ता आम्ही नवीन टेक्नॉलॉजीनुसार हा 7 महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण करू, असं आश्वासन आमच्याशी दिलं, आमच्याशी भेट दिली आणि आमच्याशी चांगल्या प्रकारे त्यांनी संवाद साधला। आता आम्ही अपेक्षा ठेवतो, पहिल्यांदाच मुख्यमंत्री आलेत मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी, बघूया आता कितपत त्यांचं हा प्रयत्न यशस्वी होतो, नाहीतर पुढं अजून आम्ही आंदोलन करायला अजून तयार आहोतच। आता सध्या काय तुमची चर्चा झाली, शब्द काय दिला आपल्याला, सविस्तरपणे बोलणं आपलं झाल्याचं पाहिलं? सविस्तरपणे आम्ही त्यांना निवेदन तर दिलंच, पण निवेदनामध्ये असं सांगितलं की याआधी सरकारने मुंबई गोवा महामार्ग हा सावत्र भावासारखी त्याला वागणूक दिली। आता आम्ही अशी मागणी केली की आता अगोदर जी वागणूक दिली त्या वागणीचं सोडून द्या, पण आज मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आलात, आज तुम्ही हा मुंबई गोवा महामार्ग हा लाडका भाऊ म्हणून समजा आणि त्याचं काम पूर्ण लवकर करा, अशी आम्ही त्यांना मागणी केली। ते बोलत होते ना, बोला। आज मुख्यमंत्री प्रथमच ह्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी हा गोवा हवेचा जो दौरा केला, खरोखर अभिमान वाटतो। आज गेल्या 17 वर्ष
या मुंबई गोवा हायवेवर गेले 3,500 लोक मृत्युमुखी पडली, परंतु इथल्या लोकप्रतिनिधीला, कोकणच्या असे रायगडच्या लोकप्रतिनिधीला काहीच घेणं देणं नाही. मी सांगेन का जेव्हा दिल्ली दरबारी जातात आणि आपले भाषण ठोकतात का मी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतून आलेलो आहे, परंतु अशा ह्या लोकप्रतिनिधींनी हा मुंबई गोवा हायवे गेल्या वडखल ते इंदापूरपर्यंत जो रखडलेला आहे त्याचा अभिमान काय सांगावा दिल्लीला. मी त्यांना सांगेन का आज गणेश उत्सव हा गेल्या 15 दिवसावर आला असून मी गणरायाला सांगेन का बाबा आज हा मुंबई गोवा 17 वर्ष जो खड्ड्यात घातलेला आहे, ह्यांच्या 7 पिढ्या खड्ड्यात जाव्या अशा मी या गणरायाला नवस करतो.